चला, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. आपलं हे 22वं लेक्चर आहे ग्रामसेवकचं. तुम्हाला ग्रामसेवकच्या लेक्चरला उत्तम प्रतिसाद देत आहे, त्याच्यामुळे मी हे लेक्चर कंटिन्यू करणार आहे तुमच्या पेपरपर्यंत. चला तर आपण सुरुवात करूया. आणि जे नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, जेणेकरून मला पण मोटिवेशनल मिळेल आणि मी याच्यासमोर पण ही सिरीज चालू ठेवेल. चला तर सुरुवात करूया. प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मी लाईव्ह पण घेऊ शकेल. प्लीज, मी नवीन चॅनल चालू केलं आहे, मला लाईव्ह घ्यायचं आहे. प्लीज सबस्क्राईब करा. चला तर फर्स्ट क्वेश्चन आहे, मृदा रंगाचे प्रमाणकृत वर्णन करण्यासाठी कोणते चार्ट्स वापरले जातात? तर ऑप्शन आहेत मर्कॉली चार्ट्स, म्युनिसन चार्ट, म्युन्सल चार्ट्स, यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? म्युन्सल चार्ट्स. 3 नंबर आहे आपलं राईट आन्सर आहे. चला नेक्स्ट टाइम, मृदेची धारण क्षमता आणि कायमचा मरणोत्तर बिंदू या दरम्यानच्या पाण्यास काय म्हणतात? तर आपले ऑप्शन आहे उपयुक्त पाणी, उपलब्ध पाणी, आवश्यक पाणी, उपलब्ध नसलेले पाणी. तर आपला राईट आन्सर काय येणार? उपलब्ध पाणी हे आपलं राईट आन्सर. नेक्स्ट आहे, पाण्याचे उचित अभिशोषण करून पिकास पाण्याचा ताणापासून वाचविण्याचे महत्त्वाचे कार्य कोणते पोषक द्रव्य करते? तर ऑप्शन आहेत नत्र, स्फुरद, पालाश आणि सोडियम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? सोडियम. हे अन्नद्रव्य, पोषक द्रव्य पाण्याचे उचित अभिशोषण करून पिकास पाण्याच्या ताणापासून वाचविण्याचे महत्त्वाचे कार्य करते, ते सोडियम. 64 नंबरचा क्वेश्चन आहे, आम्लधर्मी जमिनीसाठी कोणत्या जीवाणू खताची शिफारस केली जाते? तर आपले ऑप्शन आहे रायझोबियम, ॲसिटोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, बायजेरिकिया. तर आपलं राईट आन्सर आहे बायजेरिकिया. नेक्स्ट आहे, 1 क्युसेक प्रवाह म्हणजे खालीलपैकी किती? तर ऑप्शन आहे 28.317 लिटर प्रति सेकंद, 2 आहे 32.215 लिटर प्रति सेकंद, 3 आहे 24.317 लिटर प्रति सेकंद, 4 आहे 34.215 लिटर प्रति सेकंद. तर आपला राईट आन्सर काय येणार? 28.317 लिटर प्रति सेकंद. नेक्स्ट आहे, देशात निव्वळ सिंचित क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र कोणत्या सिंचन स्रोतामुळे निर्माण झाले? तर कोणत्या सिंचन स्रोतामुळे निव्वळ सिंचित क्षेत्राचे सर्वाधिक क्षेत्र निर्माण झाले? तर कूपनलिका, कालवे, तलाव, विहिरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कूपनलिका. देशात म्हणतायत म्हणून कूपनलिका. महाराष्ट्रात म्हटलं असतं तर विहिरी आलं असतं, त्याच्यामुळे नीट वाचत चला. नेक्स्ट आहे, 1 हेक्टर सेमी पाणी म्हणजे किती एकर इंच पाणी होय? तर किती? 1, 10, 100, 1000. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1 हेक्टर सेंटीमीटर पाणी म्हणजे 1 एकर इंच पाणी होय. चला तर नेक्स्ट आहे, महाराष्ट्रातील प्रमुख दुधाळ गाईची जात म्हणून कोणत्या गाईचा उल्लेख करता येईल? तर कोणत्या गाईचा उल्लेख करता येईल? ऑप्शन आहेत लाल कंधारी, डांगी, खिल्लार, देवणी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? देवणी. देवणी हे आपलं राईट आन्सर आहे. चला तर नेक्स्ट आहे, दुष्काळी परिस्थितीमध्ये निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून त्यांचे रूपांतर पौष्टिक चाऱ्यात करण्यासाठी त्यावर खालीलपैकी कशाची प्रक्रिया केली जाते? तर कशाची प्रक्रिया केली जाते? निकृष्ट चाऱ्याचे उत्कृष्ट चाऱ्यात किंवा पौष्टिक चाऱ्यात रूपांतर करण्यासाठी हायड्रोजन क्लोराईड, सोडियम हायड्रॉक्साईड, ऑक्झॅलिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? सोडियम हायड्रॉक्साईड याची प्रक्रिया केली जाते. नेक्स्ट आहे, सर्वाधिक दूध देणाऱ्या शेळीच्या जातीमध्ये या जातीचा उल्लेख करता येईल? तर कोणत्या जातीचा उल्लेख करता येईल? जमनापुरी व बार्बेरी.
जमनापरी व बीटल, बारबेरी व बीटल, उस्मानाबादी व संगमनेरी. तर आपला राईट आन्सर काय येणार? जमनापुरी व बीटल हे आपलं राईट आन्सर आहे. चला तर नेक्स्ट आहे, जनावरांना होणाऱ्या लाळ्या खुरकत हा विषाणूजन्य रोग या जातीच्या जीवाणूमुळे होतो. तर कोणत्या जीवाणूमुळे होतो? करोना, रॅबिडो, पिकोरना, व्हेरिओला. तर आपला राईट आन्सर काय आहे? पिकोरना या विषाणूजन्य रोगामुळे होतो. या जातीच्या विषाणूमुळे होतो. तर पिकोरना जातीच्या विषाणूमुळे होतो. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या दुधाचे वर्णन औषधी व आरोग्यवर्धक म्हणून केले जाते? तर फर्मेंटेड दूध, व्हिटॅमिनाइज दूध, मिनरलाइज दूध, ॲसिडोफिलस दूध. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? ॲसिडोफिलस दूध हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे, हापूस आंब्याची फळगड कमी करण्यासाठी फळे वाटाण्याच्या आकाराची असताना कोणत्या संजीवकाची फवारणी करतात? तर ऑप्शन आहे NaA, इथिलीन, ॲब्सिसिक ॲसिड, जिब्रॅलिक ॲसिड. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? NaA या संजीवकाची फवारणी करतात हापूस आंब्याच्या फळगड कमी होण्यासाठी. आणि ते कोणत्या आकाराचे असले म्हणजे करतात? तर वाटाण्याच्या, म्हणजे छोटे छोटे असतात तेव्हा करतात. चला तर नेक्स्ट आहे, आंबा लागवडीमध्ये पॅक्लोबिट्राझॉलचा वापर कशासाठी करतात? तर कशासाठी करतात आंबा लागवडीत पॅक्लोबिट्राझॉलचा वापर? तर एक आहे परत येणारा मोहर टाळण्यासाठी, फळगड कमी करण्यासाठी, अनियमित फळधारणेवर उपाय म्हणून आणि परागीकरण वाढविण्यासाठी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? अनियमित फळधारणेवर उपाय म्हणून पॅक्लोबिट्राझॉलचा वापर करतात. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डाळिंबावरील तेलकट डाग हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन आहे जीवाणू, विषाणू, बुरशी, निलगिरी. आपलं राईट आन्सर काय येणार? जीवाणूमुळे होतो. डाळिंबावरील तेलकट डाग हा रोग जीवाणूमुळे होतो, म्हणजेच तेल हा रोग. खालीलपैकी कोणती वनस्पती एकलिंगी आहे? तर चला ऑप्शन बघूया, अननस, पपई, टरबूज, स्ट्रॉबेरी. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? अननस. अननस ही वनस्पती एकलिंगी आहे. तर कोणती वनस्पती? अननस. रोजवूड किंवा बॉम्बे ब्लॅकवूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या वृक्षाच्या मुळांवर रायझोबियम जीवाणू असलेल्या गाठी असतात? तर साल, हळद, शिसव, सावर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? शिसव. या वृक्षाच्या मुळांवर रायझोबियम जीवाणू असलेल्या गाठी असतात. शिसव नावाचा जो वृक्ष आहे, ज्यालाच आपण रोजवूड किंवा बॉम्बे ब्लॅकवूड म्हणून ओळखला जातो. चला तर नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या लागवडीचा वापर आगकाड्या तयार करण्यासाठी करतात? तर कोणत्या वृक्षाची लागवड आगकाड्या निर्मितीसाठी करतात? तर सुबाबूड, काशी, सावर, निलगिरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे सावर. सावर हे आपलं राईट आन्सर आहे. आगकाड्या निर्मितीसाठी करतात. तर नेक्स्ट आहे, देशातील सर्वाधिक सागरी आणि अंतर्गत मत्स्य उत्पादन अनुक्रमे कोणत्या राज्यात करतात? तर कोणत्या राज्यात करतात? ऑप्शन आहे गुजरात व केरळ आणि केरळ व आंध्र प्रदेश, गुजरात व पश्चिम बंगाल व गोवा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? केरळ व आंध्र प्रदेश. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता मासा झपाट्याने प्रजनन करणारा मासा असल्याने त्याचे संवर्धन एकलिंगी संवर्धन तंत्र वापरून केले जाते? तर ऑप्शन आहे महासी, रोहू, तिलापिया, सायप्रिन्स. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? तिलापिया. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोळंबी संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेली कोणती जात जम्बो कोळंबी म्हणून ओळखली जाते? तर कोणती
प्रसिद्ध जाती जंबो कोळंबी म्हणून ओळखली जाते. तर ऑप्शन आहे मायक्रोब्रॅक्रियम रोझनबर्गी, मायक्रोकियम माल्कमसोनी, मॅक्रोबॅक्रियम रोझनबर्गी, मॅक्रोब्रॅक्रियम माल्कमसोनी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मॅक्रोब्रॅक्रियम रोझनबर्गी. 3 हे आपलं राईट आन्सर आहे. चला तर नेक्स्ट बघूया. कृषी व्यवसायात उत्पादनाच्या घटकांच्या किमान खर्चाचा मेळ घालण्यासाठी कोणत्या तत्वाचा वापर केला जातो? तर ऑप्शन आहे घटक प्रतिस्थापनाचे तत्व, व्ययाचे तत्व, तुलनात्मक फायद्याचे तत्व, समीसीमांत प्रत्ययाचे तत्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? घटक प्रतिस्थापनेचे तत्व हे आपलं राईट आन्सर आहे. चला तर नेक्स्ट बघूया. फुलाच्या पिकास कोणत्या वनस्पती नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन आहे स्केजेनस कजान, कजानस कजान, हेलिफंथस एनस, कॉथमस टिक्टोरियस, इराकिस हायपोजिया. तर आपलं राईट आन्सर काय येणार? हेलियांथस एनस. नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यात खालीलपैकी कोणत्या भाजीपाला पिकाखाली इतर तिन्हीच्या तुलनेत अधिक क्षेत्र आहे? तर कोणत्या भाजीपाला पिकाखाली? बटाटा, फ्लावर, गवार, कांदा. तर आपला राईट आन्सर काय? कांदा. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता मासा बहुतांश मत्स्य शेतकरी पाण्यातील अनावश्यक वनस्पतींचा नाश करण्यासाठी वापरतात? तर ऑप्शन आहे मांजरी, गवत्या, गोल्डफिश, महाशीर फिश. तर आपला राईट आन्सर काय येणार? गवत्या. हा मासा बहुतांश शेतकरी मत्स्य वनस्पतींचा नाश करण्यासाठी वापरतात, अनावश्यक वनस्पतीचा नाश करण्यासाठी. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतामध्ये गोड्या पाण्यातील माशांचे मत्स्यबीज मोठ्या प्रमाणात कोठे मिळते? तर कुठे मिळते? कोलकाता, चेन्नई, पटना, पुणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कोलकाता येथे मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे पाण्याच्या जमीन, समुद्र आणि वातावरणात सतत फिरण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर पर्यावरण चक्र, जलचक्र, भूगर्भचक्र, उष्णता गतिचक्र. तर आपलं राईट आन्सर काय येणार? जलचक्र. चला तर नेक्स्ट बघूया सरी पद्धत या जमिनीकरता योग्य नाही. तर जांभ्या, मध्यम, काळी, रेताळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? रेताळ. सरी पद्धत ही रेताळ जमिनीसाठी योग्य नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे निवड पद्धतीद्वारा सुधारित अशा उस्मानाबादी शेळीच्या प्रजातीस हे नाव देण्यात आले. उस्मानाबादी 1, निवड 1, फुले उन्नती, फुले प्रगती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? फुले प्रगती हे नाव देण्यात आले. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे म्हणजे नात्यातील जनावरांशी मिलन होय. तर काय येणार इथं? बाह्यरूपी संकर, अंतर्गत मिलन, संकरित मिलन, बाह्यरूपी मिलन. तर अंतर्गत मिलन म्हणजे नात्यातील जनावरांशी मिलन होय. ते संकरीकरणाच्या पद्धतीसाठी वापरतात. नेक्स्ट आहे या वनशेती पद्धतीमध्ये फळझाडे व पिके एकत्रितरित्या लावली जातात. तर कोणत्या पद्धतीत वनशेती पद्धतीत फळझाडे व पिके एकत्रितरित्या लावली जातात? तर ऑप्शन आहे कृषी उद्यानकुरण, कृषी वनरोपण, कृषी नवनीकरण, कुरण उद्यान. तर आपलं राईट आन्सर काय ना? 2 नंबर कृषी वनरोपण. या वनशेती पद्धतीत फळझाडे व पिके एकत्रितरित्या लावली जातात. चला तर नेक्स्ट बघूया महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठा पाण्यावर आधारित विद्युत जनरेटर प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन आहे भीमा, जायकवाडी, कोयना, भाकरा नांगल. तर आपला राईट आन्सर काय येणार? कोयना. चला नेक्स्ट बघूया क्षारयुक्त व हलक्या जमिनीतील खालीलपैकी कोणते कोरडवाहू फळपीक अलीकडील काळात लोकप्रिय होत आहे? तर ऑप्शन आहे फणस, आवळा, पपई, गुलमोहर. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? आवळा. हे कोरडवाहू पीक जास्त लोकप्रिय होत आहे क्षारयुक्त व हलक्या जमिनीत. जनावरांना उपयोगी पडणारे बारमाही गवत कोणते? तर ऑप्शन आहे ओट, स्थानिक जात, मार्वेल, नेपियर.
तर आपलं राईट आन्सर काय ना नेपियर. चला नेक्स्ट बघूया. बोकड्या कीड कोणत्या पिकाशी संबंधित आहे? लसूण, हळद, मोहरी, मिरची. तर आपलं राईट आन्सर काय ना मिरची. मिरची या पिकाशी संबंधित आहे बोकड्या रोग. चला तर नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे खोड अन्न संचय करण्याचे कार्य करते? तर ऑप्शन आहे गाजर, शेवगा, बटाटा, ऊस. तर आपलं राईट आन्सर काय आहे बटाटा. नेक्स्ट बघूया. अननसाचे उगमस्थान कोणते आहे? तर ब्राझील, कॅनडा, भारत, ऑस्ट्रेलिया. तर आपलं राईट आन्सर काय भारत. काशी कुमारी ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? तर ऑप्शन आहे कांदा, काकडी, कॉलीफ्लॉवर, मिरची. तर आपलं राईट आन्सर काय येणार कॉलीफ्लॉवर. सॉरी, अननसाचे उगमस्थान हे ब्राझील आहे. अननसाचे उगमस्थान हे ब्राझील आहे. मिस्टेक, मी आता तरी मला कन्फ्यूज होतं पण मी केले कलेक्ट, त्याच्यामुळे ब्राझील आहे त्याचा आन्सर. अननसाचे उगमस्थान हे ब्राझील आहे. आणि काशी कुमारी खालीलपैकी कशाची जात आहे? तर कॉलीफ्लॉवरची जात आहे. चुरमुरे व पोहे तयार करण्यासाठी भाताची खालीलपैकी कोणती जात अधिक योग्य आहे? तर इंद्रायणी, पवना, राधानगरी, 185-2, कर्जत 1. तर आपलं राईट आन्सर काय आहे राधानगरी 185-2. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ग्रामीण पतपुरवठ्याची शिखर बँक कोणती आहे? तर रिझर्व्ह बँक, स्टेट बँक, भूविकास बँक, राष्ट्रीय शेती आणि ग्रामीण विकास बँक. तर आपलं राईट आन्सर काय ना राष्ट्रीय शेती आणि ग्रामीण विकास बँक हे आपलं राईट आन्सर आहे. चला तर यातलेच मराठी व्याकरणचे काही क्वेश्चन आहेत ते बघूया. तर क्वेश्चन आहे दिलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. पुढील रस्ता. तर आपलं राईट आन्सर काय येणार याच्यापैकी? ऑप्शन आहेत क्रमवाचक संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण, अव्ययसाधित विशेषण आणि नामसाधित विशेषण. तर आपलं राईट आन्सर काय येणार अव्ययसाधित विशेषण. नेक्स्ट आहे दिलेल्या क्रियापदाचा प्रकार असलेले वाक्य ओळखा. संयुक्त क्रियापद. सीता शाळेत जात आहे, तो उठला, त्याचे डोळे पाणावले, अमित मला बातमी सांगतो. तर आपलं राईट आन्सर काय येणार सीता शाळेत जात आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. तर पुस्तके याची विभक्ती काय आहे? तर चतुर्थ, प्रथमा, तृतीया, पंचमी. तर आपला राईट आन्सर काय येणार प्रथमा ही विभक्ती आहे त्याची पुस्तकेची. चे नेक्स्ट आहे दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. पत्र प्रदीपकडून लिहिले गेले. तर काय कोणता प्रयोग आहे? सकर्मक भावे, कर्मकर्तरी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. पत्र प्रदीपकडून लिहिले गेले म्हणजे लिहिण्याची क्रिया झालेली आहे. तर आपलं हे कर्मकर्तरी. कडून कर्म आणि कर्तरी दोन्ही असतात म्हणून कर्मकर्तरी ही क्रिया आहे. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सहोदर म्हणजेच सूत, विप्र, भ्राता, रावा. तर आपला राईट आन्सर काय आहे ना भ्राता म्हणजे सहोदर. एका आईच्या पोटी जन्माला आलेले म्हणजे सहोदर. नेक्स्ट आहे आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा. शूर पुरुष, युग पुरुष, मूळ पुरुष, सत्पुरुष. तर आपलं राईट आन्सर काय येणार युग पुरुष. चला नेक्स्ट आहे पुढील वाक्यातील मुख्य व गौण वाक्याचे परस्पर रूपांतर करा. घड्याळात 7:30 वाजता तोच टीव्हीवर बातम्या सुरू होतात. मुख्य व गौण वाक्याचे परस्पर रूपांतर करा म्हणजे तर ऑप्शन आहे जेव्हा टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या तेव्हा घड्याळात 7:30 वाजले होते. 7:30 वाजल्याखेरीज टीव्हीवर बातम्या असतात. 7:30 वाजल्याखेरीज टीव्हीवर
बातम्या सुरू होत नाही. 7:30 वाजता टी व्हीवर बातम्या असतात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 3. 7:30 वाजल्याखेरीज टी व्हीवर बातम्या सुरू होत नाहीत. तर नेक्स्ट आहे, ज्या सामाजिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता आहे? तर कर्मधारय, बहुव्रीही, द्वंद्व, अव्ययीभाव समास. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बहुव्रीही समास. तर नेक्स्ट आहे, वाक्यप्रकार ओळखा. ते निर्मळ पाणी माणसे पितात तेव्हा ती तृप्त होतात. संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, संकेतार्थी वाक्य, केवल वाक्य. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मिश्र वाक्य. ते निर्मळ पाणी माणसे पितात तेव्हा ती तृप्त होतात. चला तर नेक्स्ट बघूया. खालीपैकी कोणत्या वाक्याच्या शेवटी उद्गारार्थक चिन्ह येईल? तुझ्या हातात काय? तुझे हात सुंदर आहेत. किती छान आहे तुझे हात. काय झाले तुझ्या हाताला? तर आपलं राईट आन्सर काय येणार? 3 नंबरचं. किती छान आहेत तुझे हात, याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह येणार. चला तर नेक्स्ट बघूया. पुढील वाक्यापैकी शुद्ध वाक्य कोणत्या? खाटा पलंग ढेकणांची अत्यंत प्रिय निवासस्थाने होत. खाटा आणि पलंग ही ढेकणांची अत्यंत प्रिय निवासस्थाने होत. खाटा आणि पलंग ही ढेकणांची अत्यंत प्रेमळ निवासस्थाने होत्या. खाटा पलंग ह्या निवासस्थानावर ढेकणे यांचे प्रेम होते. शुद्ध वाक्य कोणते आहे याच्यापैकी? तर याच्यापैकी शुद्ध वाक्य आहे 2. खाटा आणि पलंग ही ढेकणांची अत्यंत प्रिय निवासस्थाने होत. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर परिच्छेद, परिच्छेद, परिषेद, परिश्वेद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? परिच्छेद. 1 नंबर हे आपलं राईट आन्सर आहे. चला तर नेक्स्ट बघूया. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 2 नद्यांमधील प्रदेश, त्रिभुज प्रदेश, खाडी, दुआब, संगम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? दुआब. चला तर नेक्स्ट बघूया. मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात? तर मराठी नवकाव्याचे जनक ऑप्शन आहेत बासी मार्डेकर, कुसुमाग्रज, माधव ज्युलियस, केशवसुत. आपलं राईट आन्सर काय येणार? बासी मार्डेकर यांना मराठी नवकाव्याचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट आहे, गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जडवा वेचून काढल्या पाहिजेत. जडवा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो? तर ऑप्शन आहे वाच्यार्थ, व्यंग्यार्थ, लक्ष्यार्थ, सरलार्थ. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? व्यंग्यार्थ हे आपलं राईट आन्सर आहे. नीरा नदीवरील कोणते धरण आहे? अनेर, वीर, पैनगंगा, पवना. तर आपलं राईट आन्सर काय आहे? वीर. वीर हे नीरा नदीवरील धरण आहे. गिरीश हे टोपणनाव कोणत्या साहित्यिकाचे आहे? तर ऑप्शन आहे राम गणेश गडकरी, लक्ष्मण माने, शंकर केशव कानेटकर, शंकर काशीनाथ गर्गे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे शंकर केशव कानेटकर. चला तर नेक्स्ट बघा. खेत्री येथील तांब्याची खाण या राज्यात आहे. तर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे राजस्थान. राजस्थान हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे, ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? महात्मा फुले, सी.आर. दास, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? दादाभाई नौरोजी यांनी केली. तर नेक्स्ट आहे, लोकसभा व विधानसभेची मुदत कोणत्या घटनादुरुस्तीने 5 वर्षे करण्यात आली? तर ऑप्शन आहे 45वी घटनादुरुस्ती, 44वी, 47वी आणि 33वी. तर आपलं राईट आन्सर काय ना? 44वी घटनादुरुस्तीनुसार लोकसभा व विधानसभेची मुदत ही घटनादुरुस्तीने 5 वर्षे करण्यात आली. रोजी घटना संमत झाली. कोणत्या रोजी घटना संमत झाली? तर 26 नोव्हेंबर 1949, 29 नोव्हेंबर 1947, 29 ऑगस्ट 1946, 29 ऑगस्ट 1949. तर आपलं राईट आन्सर काय ना? 26 नोव्हेंबर 1949.
चला तर नेक्स्ट आहे, ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? तर ऑप्शन आहे 7 ते 15, 10 ते 15, 7 ते 17, 10 ते 17. तर आपलं राईट आन्सर आहे 7 ते 17. चला तर नेक्स्ट बघूया, भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत लोकशाहीचे प्रशिक्षण जनतेला मिळावे असा विचार प्रथम कोणी मांडला? तर ऑप्शन आहे लॉर्ड मेयो, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? लॉर्ड रिपन यांनी मांडला. नेक्स्ट आहे, त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस कोणत्या समितीने केली? तर ऑप्शन आहे वसंतराव नाईक, बलवंतराव मेहता, रॉयल कमिशन, बाबुराव काळे समिती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वसंतराव नाईक समिती यांनी त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस केली. तर नेक्स्ट आहे, खालीपैकी चुकीची जोडी ओळखा. मॅग्नीज भंडारा, कोळसा रत्नागिरी, चुनखडी यवतमाळ, बॉक्साईट कोल्हापूर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कोळसा रत्नागिरी ही चुकीची जोडी आहे. मॅग्नीज भंडारा सापडते चुनखडी यवतमाळमध्ये आणि बॉक्साईट कोल्हापूरमध्ये, हे राईट आहे. तर हे नक्की लक्षात ठेवा तुम्ही. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खालीपैकी कोणती नदी तापी नदीची प्रमुख उपनदी आहे? तर कोणती आहे? कृष्णा, कोयना, पूर्णा, वारणा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 3. पूर्णा ही नदी कृष्णा नदी तापी नदीची प्रमुख उपनदी आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या घाटातून नाशिक, मुंबई, महाराष्ट्र जातो? तर कोणत्या घाटातून जातो? कसारा घाट, फोडा घाट, आंबा घाट, बोर घाट. तर आपला राईट आन्सर काय येणार? कसारा घाटातून जातो. सत्यमेव जयते हे कुठून घेण्यात आले? तर ऑप्शन आहे गीता, उपनिषद, रामायण, महाभारत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? उपनिषदमधून घेण्यात आले. 15व्या लोकसभेच्या निवडणुका किती साली पार पडल्या? तर कोणत्या साली 15व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या? 2004, 2014, 2009, 2010. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 2014. 2014मध्ये 15व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. केंद्र शासनाच्या कारभाराविषयी माहिती व केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींना कळविण्याच्या बाबीतील अधिकार घटनेच्या या कलमांमध्ये आहे. तर कोणत्या कलमात आहे? 75, 78, 163, 167. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 78 नंबरच्या कलमामध्ये आहे. केंद्र शासनाच्या कारभाराविषयी माहिती व केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींना कळविण्याच्या बाबतीत अधिकार, ते घटनेच्या 78व्या कलमात आहे. चला तर लेक्चर इथे संपूया. आपलं लेक्चर खूप जास्त वेळ झाला आहे. तुम्ही पण त्रासले असाल की परत घ्यायचे आणखी काही क्वेश्चन. चला तर नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे पहिलेच त्यांनी लाईक करा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.